काय रे, तू अजून रेडी नाही झालास? नाही. मग जा लवकर रेडी हो, निघायचंय आपल्याला. नाही तुझं असं मूड नाही आता. आता काय झालं मूड नसायला? मी ते काम घ्यायला हवं होतं मधुरा. मूर्खपणा केला. मोठा चान्स घालवला. हे सगळं तूच ठरवतोयस. आता जे हातून निघून गेलंय त्याचा विचार करण्यात काय उपयोग? आणि किती कन्फ्युज्ड आहेस तू. एकदा एक म्हणतो, दुसऱ्यांदा दुसरं. काय आहे हे? हा, बरं जाऊ दे. हे बघ, एक संधी गेली पण दुसरी येईल. सो तू आता स्वतःचा मूड खराब करू नकोस. जा पटकन रेडी हो. आपण देवाशिषी बोलून ते काम मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो का परत? आदित्य, हाऊ इज दॅट पॉसिबल? त्यांनी ते काम दुसऱ्या कोणाला तरी दिलं असेल. आणि चल, जर हे आपल्या नशिबात असेल ना तर ते मिळेल आपल्याला. सो तू आता फार विचार करू नकोस. जा रेडी हो. हा बोलताय. तू ऑफिसला गेलीस का? नाही, अजून पण निघते. बोल ना. नाही, काही खास नाही. काल पुलाव दिला होता ना, तुला मिळाला का, खाल्लास का, काही कळवलंच नाहीस तो फोन करून. म्हणून म्हटलं स्वतःहूनच विचारावं. नाही, छान होतं. थँक्यू. आणि जेवणही छान होतं. मोस्ट वेलकम. मधुरा, मीरा, एक मिनिट दे ना. एक सेकंड. हॅलो मीरा. आदित्य, हाय. गेला नाहीस तू अजून ऑफिसला? नाही नाही, निघतोच आहे. अरे बघ ना, तू हो म्हणाला असतास तर आज तुझी मीटिंग सुरू झाली असती. पण ते दुसरे फर्मवाले आले असतील कदाचित आज ऑफिसला. हो ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम करूयात. काही असेल तर मी सांगेनच. हो हो, तू तसं काही वाटलं तर सांग मला तू. बाय बाय. काय सांग? कशाबद्दल बोललात तुम्ही दोघे? नाही, काही नाही. सोड ना, मी आलोच तयार हो. थँक गॉड, हा नाही म्हणाला त्या कामाला. जरा खरंच गेला असता माझ्या हातून. वासू, ह्या इंजिनियरची किती वेळ वाट बघायची आपण? ऑलमोस्ट 20-25 मिनिटं होऊन गेले. हो रे, मी पण तेच म्हणतोय. एवढ्या वेळामध्ये माझी बासुंदीची चव चाखून झाली असती. आणि जरा कुठे आहेत तिथे? काय बोलतोस तू? आपण ऑफिसमध्ये कशासाठी आलोय? हा, अरे, समोरचा माणूस जर लेट करतोय तर त्या रिकाम्या वेळेचा काहीतरी सदुपयोग व्हायला हवा ना. काही गरज नाही करायची. हे प्रोजेक्ट आजच्याच लॉक व्हायला पाहिजे, नाहीतर मग वाट लागेल. हे बघ, हे सगळं काम आजच्या आज मार्गी लागल्याशिवाय बासुंदी नाही, टिफिन नाही, काही नाही. हा, काय झालं? आला का तो? नाही सर, मी विचारलं पण ते असे म्हणाले की आज त्यांना पॉसिबल नाही. काय? अरे, असं कसं म्हणू शकतो तो? हो सर, मी त्यांना म्हणाले, त्यांचा कॉल आला होता तर म्हणाले की ट्रॅफिक मध्ये आहे. त्यानंतर म्हणाले की बुधवारे वेळ तर चुकत नाहीये ना. नंतर म्हणाले की ड्रायव्हरच पोहोचला नाहीये. आणि आता थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता तर म्हणाले बायकोशी भांडण झालंय, डिवोर्स होणार आहे वगैरे. अरे तुला काय झालं हसायला? हे हसण्याची गोष्ट आहे? नाही, चांगलं नाहीये हे. पण डिवोर्स वगैरे जर अनप्रोफेशनल.
हे नाही, हे असले इंजिनियर नको आहेत आपल्याला, कळलं ना? त्याचं नाव डिलीट करून टाक. बरं, आपण जी लिस्ट काढली होती त्याच्यामध्ये दुसरा बेटर ऑप्शन काही आहे का? हो सर, लिस्ट आहे, मी कॉल करते. हा, जा, लवकर कर. येस. बाय. क्या बात है. कधी काय येतोस रे? काय झालं कुठल्या वेळ येतोस? गांभीर्य नाही तुला? म्हणजे? आपलं सगळं काम आपल्याला आजच्या आज पुरं करायचंय. हो, माहितीये की मला. मग आणि तू का टेन्शन घेतोय? काहीही काळजी करू नकोस, आपलं काम होणार आणि आजच होणार. रिलॅक्स. तुझं काय, तुझं भूत येऊन करणार आहे? काय बोलतोस? हॅलो. सर, मीरा मॅडम आणि आदित्य सर आलेत. काय? हा, बरं बरं, ठीक ठीक आहे, आतमध्ये पाठवून दे. अरे, मीरा आणि आदित्य आले. ते कसे काय आले? मला काहीच माहित नाही. कल्पना नाही आहे. अरे वेलकम वेलकम, या 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 वहिनी या. आदित्य वेलकम, बसा 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 बसा. सो बोला. मीराने सांगितली मला सगळी सिच्युएशन. म्हटलं लगेच तुम्हाला भेटून बोलावं तुमच्याशी. हा, म्हणजे आम्ही ज्या लोकांबरोबर मीटिंग करणार होतो त्या आलेच नाही. हो, कळलं मला ते. आणि म्हणूनच मी आलोय. मी करेन हे काम. खरंच करशील? हो. थँक्यू सो मच. अरे खूप मोठं टेन्शन कमी केलंस तू आमचं. बरं, मग आता आपण पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. हं. नाही, ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या तुम्ही योग्य करालच, पण ते इतकं महत्वाचं नाही. मीराने मला सगळा प्रॉब्लेम सांगितलाय. डेडलाईन पण आहे म्हणे. म्हटलं तेवढीच माझी हेल्प होईल. एवढीच? अरे बाबा, ही छोटी मोठी मदत नाही आमच्यासाठी. आणि फॉर्मॅलिटीज सुद्धा खूप महत्वाच्या असतात. खूप मोठा माणूस व्हायचा असेल ना, तर हे सगळं पाळावं लागतं. हा, हॅलो विभूती, जरा कानबिंदे वगैरे सगळ्यांना घेऊन आतमध्ये केबिन मध्ये. हा, वाह, हे एकदम उत्तम झालंय, मस्त झालेलं आहे. खरंच रे, मीराने साथ दिली आपल्याला. मीरा, थँक्यू. तुझ्यामुळे एक नवीन ऑप्शन दिसला आम्हाला. हो, मी काही केलेलं नाहीये, काहीतरीच काय. येस सर. हा, हे कानविंदे. हाय. ही विभूती. हॅलो. आणि हा गायकवाड, आदित्य गायकवाड, सिव्हिल इंजिनियर आहे. ह्याने आपलं कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलेलं आहे. आपल्या प्रोजेक्ट बरोबर तो काम करतोय. त्यामुळे आपल्याला आता इंजिनियर फर्म हे काही शोधत बसायची गरज नाही. अरे वा, हे तर छानच झालं सर. हा, तर आता पहिलं अष्टपुत्रांना सांगायचं की सगळं प्रोसेस तयार करा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तयार करा आणि बाकी ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या. हो, येस सर. त्याच्यानंतर कानविंदे जी. तुम्ही याच्याशी आपल्या देण्या घेण्याबद्दल बोला. कमर्शियल आपल्या काय आहेत ते सगळं बोलून क्लिअर करा. सगळं क्लिअर करा आजच्या आज. उद्या परत मला काही लपड नकोय. हो, येस सर.
आणि विभूती, आपलं प्रोजेक्ट ह्याला जरा वाचायला दे. म्हणजे हा आजच्या रात्री सगळं वाचून काढेल. येस सर, मी करते. आणि आदित्य, तुला त्या प्रोजेक्ट बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तू विभूतीला विचारू शकतोस. येस ऑफकोर्स सर. चला, म्हणजे आता ऑफिशियली आदित्य आपल्या बरोबर काम करणार आहे. क्या बात आहे. हे काय? टिफिन. मीरा, मी लहान नाही, दिसतंय मला टिफिन येते. कोणासाठी? यांच्यासाठी. 2? 10 इतकं कधीपासून खायला लागला? नाही, हा डबा यांच्यासाठी आहे आणि हा मधुरा आणि आदित्यसाठी. त्यांच्यासाठी? मध्येच काय? हो, असं काय करतं, आजपासून ती दोघं पण येत आहेत ना ऑफिसमध्ये काम करायला, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी पण पाठवावं. काय झालं, हसताय का? नाही, काही नाही. ते जुनं काहीतरी आठवलं मला. मीरा, तू एखादी खानावळ का काढत नाही? म्हणजे बघा, विचार कर, तुला करायला काहीतरी काम मिळेल, शिवाय पैसेही मिळतील. हो, देईन ना, त्यात काय एवढं. तुम्ही का हसताय? झालं का असं हसायला? तू भले रोज त्यांना टिफिन पाठवशील, पण त्यांनी रोज तिथेच काम करायला हवं ना. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? नाही, काही नाही, मी काही बोलतच नाही. मी काहीतरी बोलणार, मग तू चिडणार. त्यापेक्षा बोलणं नको, अपमान व्हायला नको. खरं काय ते तुला सगळं माहितीच आहे. मी कशाला बोलून वाईट हो, नाही का? टिफिन पाठव. हं? हॅलो, हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही इतक्या लवकर कसे? मला सवयच आहे तशी. कुठेही वेळेच्या आधी पोहोचणं मी प्रिफर करतो. आणि कसं आहे की आपण वेळेत पोहोचलं की सगळी कामं वेळेत आणि नीट होतात. दॅट्स ग्रेट. इनफॅक्ट आमच्या सरांना पण हीच सवय. ते कधीच वेळ चुकवत नाहीत. आय एम टेलिंग यू, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं, तुम्हाला काही लागलं तर मला कळवा, मी इथेच आहे. हा, शुअर, आम्ही सांगतो. ओके. ओके. ए आदित्य, किती सुंदर आहे ना रे यांचं ऑफिस. मज्जा येईल ना काम करायला आपल्याला. काम नाही, मिशन. ओ या, मिशन. पण आपलं ऑफिस इतकं सुंदर असतं तर म्हणजे मी तर असं मन लावून काम केलं असतं आणि तुला एकही संधी दिली नसती ओरडण्याची. मला ना आता इथे बसून असं काम करावं असं वाटतंय, माहितीये. तथास्तु. म्हणजे तुला इथे बसून काम करण्याची इच्छा आहे ना? मग आता तसंच होणार. तू इथेच बसून काम कर. हाऊ इज दॅट पॉसिबल? म्हणजे आपलं ऑफिस असताना ते का त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला काम करायला देतील? किती प्रश्न पडतात तुला मधुरा. पेशन्स ठेव ना. सांगितलं ना तुला, ते आपल्याला इथे बसायला एक स्पेशल जागाही करून देतील आणि इथे बसून आपण त्यांचंही आणि आपलंही काम करू. अच्छा, आता हे सगळं कसं घडणार आहे हे सांगणार आहेस का तुम्हाला? पेशन्स. पेशन्स.
हो नाही तू बोलून घे ना त्यांच्याशी. हो मॅनेजर आहेत तिकडे, एकदा बोलून घे आणि मग मला कळ. ओके चल बाय. हाय ऋषी, मी करतो तुला 2 मिनिटात. हा सॉरी. नाही नाही थँक्यू. थँक्यू. हो कारण आजचा माझा दिवस छान जाणार आहे तुझ्यामुळे. सकाळी सकाळी इतका सुंदर चेहरा बघायला मिळालाय मला. थँक्यू. आणि तिचाही दिवस छान जाणार आहे ऑफकोर्स. अगं हसतेस काय, खरंच सांगतोय मी. ट्रस्ट मी, दिस विल बी वन ऑफ द बेस्ट डे. ओके नाईस. या आय नो आय एम नाईस. तुमचं ऑफिस. हा नाही आहे, ऑफिस नाईस आहेच हा. पण इथली लोकही नाईस आहेत यु नो. हॅलो. हा मिसेस कामत आहेत का? हो आहेत ना, पण आज मिस्टर कामतांनी कसे काय मिस्ड कॉल दिले? अरे म्हणजे आठवण आली म्हणून दिले. मिसेस कामत बिझी नसतील तर बोलता येईल मला. हो बोलू शकतात ना, पण काय आहे की फक्त काही अर्जंट काम असेल तरच मिस्ड कॉल द्यायचे असतात. काय अर्जंट काम आहे तुमचं, बोला. हो पण आता इथे काही फार अर्जंट काम नाही आहे. म्हटलं बायकोला फोन करावा, आठवण येते तिची खूप. मला जर बोलावंसं वाटत असेल तर मी कॉल करायचा नाही का मग? नाही नाही असं काही नाहीये, मी मस्करी करत होते. तुम्ही कधीही फोन करू शकता मला, आणि मिस्ड कॉल द्यायची काय गरज आहे, मी फ्रीच असते, घरीच असते मी, वेळच वेळ असतो मला. पण मला सांगा तुम्ही कसं काय इतके निवांत आज? बराच वेळ मिळाला तुम्हाला, कसं काय? सांगितलं ना आता मी, आदित्य सगळं प्रोजेक्ट करतोय त्यामुळे मी फ्री आहे. पण मीरा तुझ्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात बघ. थँक्यू. हो नाही नाही काय थँक्यू वगैरे, मी इतकं काही केलं नाहीये. पण खरं सांगू का, तुम्हाला असं रिलॅक्स टेन्शन फ्री बघून मला खूप बरं वाटतंय. नाही म्हणजे तसं जर होणार असेल ना तर मी काहीही मदत करायला तयार आहे तुम्हाला. मलाही तुला काही सांगायचंय. बोला ना. नाही असं इथून फोनवरनं नको, घरी आल्यावर मग आपण प्रत्यक्ष बोलू. असं करता तुम्ही नेहमी. मला काही वाटलं की मी लगेच सांगते ना तुम्हाला, मग तुम्ही का असं म्हणजे दरवेळी असंच वागता? सांगतो सांगतो म्हणून असं ताणून धरता. मी पण यापुढे असंच करणार आहे बघा. किती चिडतेस मीरा, मला खरंच खूप तुझ्याशी बोलायचं असतं, पण मी बोलायला आलो तर तू कामात असतेस, काय ना काहीतरी तुझं चालूच असतं. माझ्याही डोक्यात येतं कशाला डिस्टर्ब करायचं, मग मी नाही बोलत. एक मिनिट कोण कोणाला बोलतंय? मी बिझी असते. हो तुम्हीच कायम बिझी असता. कधी काही बोलायला तुम्हाला फोन केला की मीरा मी तुला नंतर फोन करतो, असं रागाने मला ओरडता आणि फोन ठेवून देता. मी काय बिझी आहे, मी तर घरीच आहे, मला कधीही फोन करू शकता तुम्ही. एक मिनिट, मी ओरडून कधी बोललो तुझ्याशी? कधी म्हणजे मला तर आठवत पण नाही. काय उगाच आपलं काहीतरी वाटेल ते आरोप करतेस का माझ्यावर? एक मिनिट, तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी बिझी असते, तोही खोटा. तुम्ही कसं काय म्हणू शकता की मी बिझी असते? पण तू जर मला आज वेळ दिलास तर मलाही तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे खरंच काहीतरी खास कारण दिसतंय, सांगा ना काय सांगायचंय, बोला ना. नाही ते फोनवरनं नको, रात्री घरी आल्यानंतर प्रत्यक्ष भेटून बोलूया. बरं देईन वेळ मी तुम्हाला. तुम्ही रात्री आलात ना की आपण छान गप्पा मारू. माझ्या दुर्वासाठी ठेवलेला खास वेळ मी तुम्हाला देईन, ठीक आहे? ओके डन. बरं ऐका ना, मी रात्री जेवणात काहीतरी गोड करू का? नको नको नको, आयुष वजन वाढायला लागले, गोड वगैरे नको. बरं ठीक आहे, नाही करत. तुम्ही या लवकर. बाय बाय. सुपर्ब स्टार्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. थँक्यू. थँक्यू. चला चला केक कापा आधी. कम ऑन. ग्रेट. एक सेकंड. येस येस.
कॉंग्रॅच्युलेशन. इट्स यम्मी. थँक्यू सो मच. अगं हा केक तर काहीच नाही, पुढे पुढे तर बघ 101 केक ऑर्डर करते तुमच्यासाठी. ऑर्डर करून ठेव. ऑफकोर्स द्याव्याच लागतील. आदित्य, तू ज्या स्पीडने काम करतोयस ना, मला तर वाटतं आपल्याला रोजच पार्टी करावी लागणार आहे. मी तर जाम खुश आहे. हे पण आपल्याला काही कळलं सुद्धा नाही. हा हो ना, मला वाटत होतं हा आपल्या अगेन्स्टच काहीतरी करतोय. आय एम सो सॉरी. पण तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवणं गरजेचं होतं, नाहीतर सगळा प्लॅनच विस्कटला असता. दॅट्स ओके. पण आदित्य, आता पुढे काय? अरे किती वाट बघायची तुझी. बस कविता ऐकायची. दाखव, वाचून. तुम्ही असंच बघत बसणार आहात का? अरे म्हणजे असं वाचन करायचंय का आपण? मग काय आलं त्याच्यात? तू लिहिलेस ते वाचायचं फक्त. हो पण मी काही कवी नाहीये, मला सवय नाही असं वाचून दाखवायची वगैरे. मला मला खरंच नाही जमणार. अरे काय नाही जमणार, वाच वाच वाच, वाचायलाच पाहिजे. तू स्वतः लिहिलेलं आहेस, त्यामुळे तुझ्या तोंडूनच मला ऐकायचंय. कवियत्रेची कविता. बरं, मी वाच, बिंदास वाच. प्रयत्न करते. तळपत्या उन्हामध्ये पावसाची सर आली आणि माझ्या मीची मलाच जाणीव झाली. क्या बात आहे. सावळ्या सरींमध्ये न्हावून मी निघाले. प्रेमाच्या गिलाव्याने चिंबवली झाले. वा 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 वा, अप्रतिम. दाह भरले शुष्क वारे मागेच मागे राहिले. गुलाबी थंडीत यामी दिवा स्वप्न पाहिले. गुलाबी थंडीत या मी दिवा स्वप्न पाहिले. वा, ब्युटिफुल. हा, दृष्ट न लागो म्हणून ऊर माझे हेलावते. काळजाच्या कणाकणांनी बांधलेले हे घरटे राहावे अखंड म्हणून दिवादारी लावते. काळजाच्या कणाकणांनी. वा वा वा, काय अफलातून कल्पना. खरंच अफलातून. प्रतिम. नाही, इतकी काही चांगली नव्हती, ठीक होती. अरे स्वतःला कमी नाही लेखायचं. नंतर लोक या कवितेची काय तारीफ करतील बघ, हे जेव्हा पुस्तक छापून येईल ना. काय काहीतरीच काय. हो, आणि हे बघ, यापुढे सतत तुझं हे लिखाण चालू पाहिजे. जे जे तुला छान सुचेल ते लिहित राहायचं, थांबायचं नाही. एका वहीत लिहित राहा. मग आपण पुढे जाऊन चांगल्या कविता साठल्या 100-1 की मग आपण बघूया काय करायचं. छान पुस्तक असं काहीतरी. थँक्यू सो मच. तुम्हाला आवडली ना? अरे म्हणजे पण मला सांग, कसली हुरहुर आहे तुझ्या मनात? कसलं दुःख आहे काय? अरे मी माझ्या मनात जे काही चालू असतं ना, ते सगळं उतरतं या कवितांमध्ये. आय एम सॉरी. नका काळजी करू, मी काहीही विचार नाही करणार. आय प्रॉमिस. नाहीच करायचं यापुढे. कुठलाही कसलाही विचार करायचा नाही. छान दिवस आहेत आपले, आता मस्त आनंदात राहतो, नाही की नाही? मग आता असंच राहायचं. आता तुझ्या आयुष्यामधली धडधड हुरूर कायमची संपणार. तुझं हे घर सुरक्षित ठेवण्यात
देवाशी समर्थ आहे. वा म्हणजे नाही म्हणजे नेमकं वा कशाला म्हणून मला खरंच कळत नाही हा. तुमच्या या समजावण्याच्या पद्धतीला की तुमच्यात दडलेल्या कवीला. हे कसला कवी, हे काहीतरी आपलं गद्य पद्य जुळवलं काहीतरी. नाही जे काही होतं ते खूप छान होतं. आता कशी मस्त हसलीस ना, आयुष्यभर हसत राहा. यापुढे तुला माझ्याकडनं कसलाही त्रास होणार नाही, कसलाच नाही. कायम तू सुखात राहशील. मे आय कम इन? हे आय प्लीज 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 कम इन प्लीज. मी डिस्टर्ब तर करत नाहीये ना? तू डिस्टर्ब नो नो, अरे अजिबात नाही. इनफॅक्ट आय एम हॅपी तू आलीस. आणि तसंही कामाचा कंटाळाच आला होता. मला असा एखादा छोटासा छानसा सुंदरसा ब्रेक हवाच होता. सो दॅट्स वाय. हो नाही ऍक्च्युली मला ना तुझी केबिन बघायची होती. ओ बाहेर सगळे म्हणत होते वासू सर असे आहेत, वासू सर तसे आहेत. म्हटलं बघ बघूच या ना वासू सरांची केबिन. अरे स्वीट. हे असं आहे. आणि यापुढे ना मी जरा हे अजून छान ठेवायचंय. म्हणजे तू रोज येत जा पाहायला. अरे उभी काय बस ना बस. Yep, sure. कॉफी चालेल. परफेक्ट. ऐक छान मस्तपैकी कॉफी पाठवून दे आतमध्ये 3. अ, 3? या तुला मला आदित्यला. नाही 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 नको आदित्यला नको. 2च चालेल आपल्यासाठी. ओके ऐक कॅन्सल कर. अरे नाही एक कॅन्सल कर, 2च पाठव. हं? आणि ऐक त्याला म्हणावं छान व्यवस्थित कॉफी बनव मस्त, थोडा वेळ घेऊन. घाई घाईने नको करूस. चल येईल. सो काय कसं वाटतं इथे? एक मिनिट मी तो पेन बघू शकते का? या शुअर. ओह माय गॉड, तू हा पेन वापरतोस? हा माझा फेवरेट ब्रँड आहे. हा वाव. तुला पेनच्या ब्रँड बद्दल माहितीये. दॅट्स इम्प्रेसिव्ह. ऑब्विसली मला ना अशा क्लासिक गोष्टी फार आवडतात. इनफॅक्ट त्या हव्याही असतात. तुला असं भारी वाटत असेल ना या पेनने असं सही करायला वगैरे, एकदम रॉयल टच अँड ऑल. तुला आवडतात वाटतं असे पेन? हा मला खूप 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 म्हणजे खूप आवडतात. अच्छा. म्हणजे पेन्स ना फार एक्सपेन्सिव्ह असतात. हो ऍक्च्युली ते इतकं एक्सपेन्सिव्हपणा डिझर्व पण करतात. पण ठीक आहे, तुला सांगू मला ना असं क्लासी राहायला, ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरायला फार आवडतं. म्हणजे आय फील प्रेझेंटेबल असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपली टेस्ट अशी हाय असेल तर आपले गोल्स हाय होतात. एक मिनिट. हॅलो. व्हॉट? काय तुझं काय चाललंय? मी इथे तुझ्याशी बोलते आणि तुझं लक्षच नाहीये. एक्सक्यूज मी, माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये हे शक्य तरी आहे का? आठवते पार्टीतही माझं खूप व्यवस्थित लक्ष होतं तुझ्याकडे. हे जस्ट एक महत्वाचं काम झालं. हो का? या. चल मग मला सांग आता मी काय बोलले. तू काय बोललीस त्यापेक्षा तू बोलताना काय काय केलं हेही मी सांगू शकतो. हो का? चल मग सांग मी आता काय बोलले. तू क्लास बद्दल बोलत असताना, तुझ्या लिस्ट बद्दल बोलत असताना असा हात मागे नेऊन केसांमधून फिरवलास. फिरवला असेल म्हणजे मे बी. फिरवला असेल नाही, फिरवलास. ओके, मी केसाहून हात फिरवला.
सी आणि तू म्हणतेस माझं लक्ष नाहीये तुझ्याकडे. कम ऑन यार, अरे शक्य तरी आहे का? माझं लक्ष कधीच विचलित होऊ शकत नाही. याला कॉफी आली. विकास, येस, ये 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 मॅम. थँक्यू. थँक्यू. ताई, दुर्वा बाईसाहेबांची आज फरमाईश आहे. बाईसाहेबांना बासुंदी खायची आहे. अरे वा ठीक आहे, बनवूया मग आज. थांबा मी बघते. हा. कोण आहे ग? कशी आहेस ताई? अरे मी बरी, तू कसा आहेस? किती दिवसांनी तुझा फोन नाही, काय नाही, होतास कुठे तू? आणि मावशी काका कसे आहेत सगळे? सगळे सगळे बरे आहेत, आहेस तसेच आहेत. बरं, मी पण काय बडबड करत बसले. बस बस बस, ये बस. ती बरं वाटलं तुला बघून. काय मग नवीन घरी करमत आहे ना? हो करमत आहे, म्हणजे होतंय हळूहळू ऍडजस्ट.